आणि आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईकरांच्या चिंतेत भर। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांची पाणी पातळी 18% घसरली। पुढील 60 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण दरम्यान अप डाऊन फास्ट, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड बागपूर दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं हाती। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हर स्पीडिंगमुळे एसटीला 6 कोटींचा दंड। वेगमर्यादा ओलांडल्याने एसटीची कारवाई। मुंबईतील कचरा संकलन वाहनं आणि सेवा घेण्याच्या निर्णयावर मुंबई महापालिका प्रशासन ठाम। कचरा गाड्यांची सेवा कंत्राटदारांकडून होणार। कामगारांच्या विरोधानंतरही मुंबई पालिकेचा निर्णय। नवी मुंबईत आज ई कचरा संकलन उपक्रम। इलेक्ट्रॉनिक कचरा संकलित करण्यासाठी नोंदणीधारकांच्या घरापर्यंत गाडीची धाव। मुंबईच्या भायखळामधील राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या घटली। गेल्या 3 वर्षात प्राणी संग्रहालयात नवीन प्राणी नसल्यानं अपयश। प्रशासन उपाययोजना करण्याची शक्यता। मुंबईत तळ ठोकणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई सुरू। गेल्या 2 दिवसात 250 बांगलादेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं। पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात प्रत्यार्पणाची कारवाई। ग्राहकांना कागदपत्रांशिवाय मोबाईल सिम कार्ड पुरवणाऱ्यावर कारवाई। गुन्हे शाखेने मानखुर्दमधून केली अटक। आरोपीने गेल्या वर्षभरात अनेक सिम कार्ड पुरवल्याची माहिती।